मी तुम्हाला ओवाळते, मी तुम्हाला औक्षण करते. तानाजी मालुसरेची बायको घरात गेली, पंचपाळ ताट करंडा आणि आरती घेऊन ओवाळण्यासाठी आले. पंचपाळातलं कुंकू मालकाच्या कपाळाला लावलं. माझ्या माईनो, कधी मालक कोणतं चांगलं कार्य करायला जात असताना आरती घेऊन ओवाळायला ये जा, कपाळाला त्याच्या कुंकू लाव जा, औक्षण कर जा. थोडं कमी राहू दे आवाज, औक्षण करून पाठव जा. तानाजी मालुसरेच्या बायकोनं असं ओवाळलं आणि ओवाळत असताना त्या ताटातली आरती खाली पडली. ओवाळता ओवाळता दिवा विझला, आरती ताटातली खाली पडली की बाईचं काळीज धसकन केलं आणि खळखळ डोळ्यात पाणी आलं. धनी ओवाळता ओवाळता आरती शांत झाली. हो, दिवा विझला. धनी तुम्हासने काही व्हायचं तर नाही घेऊ, तरी तुम्हासने काय झालं, आम्ही कसं जिंदगी जगावं. ताट बाजूला ठेवलं आणि बायकोला मिठी मारली. तानाजी नाही येडे, काय नाही होणार ग, मी येणार, मी सुखरूप येणार, नको काळजी करू ग. तुझा हात लागला म्हणून ताटातली आरती पडली की येडे, आपशेपण मानू नये. खरं सांगू, एखाद्या वेळेस ताटातला दिवा खाली पडत असेल तर काहीतरी अपशकुन नये. मांजर आडवी गेल्यानं काही होत नाही. हो, लोक म्हणतात मांजर आडवी गेली की अपशकुन होते, काही होत नाही. हजारो मांजरी आडवं जाऊ द्या, काही होणार नाही. पण एखादा जर नासका माणूस समोरून गेला तर समजा सप्ताह बंद पाडते. म्हणजे मांजरापेक्षा माणसं बेकार आहे. मांजर आडवं गेल्यावर कोणाचं काम रोखलंय असं दाखवा मला एखादा माणूस. नाही, मांजराला दोष देऊ नका, तिने बिचारीनं जावं कुठं, तिला रस्ताच येण्या जाण्याचं तिला काय माहिती, पुढून कोण यायलाय, आमदार यायलाय का खासदार यायलाय का सरपंच यायलाय, कोण माहिती, तिला काय माहिती, कीर्तनकार यायलाय का मदत वादक यायलाय, तिला काय, ती तिचं काम करते. मांजर आडवी गेली तर काही अपशकुन होत नाही. पण ओवाळता ओवाळ जर ताटातली आरती पडली, अजूनही लोक म्हणायचे ह्याला मानावं लागेल. बाईचं हृदय धड 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 करू लागलं. 350 मावळे घेतले. सूर्याजी मालुसरे नावाचा भाऊ घेतला. तानाजी मालुसरे निघाले. एक एक मावळा विमानदार होता. हे गावातल्या तरुणांनो, अरे काय गोव्याला जाता रे तुम्ही, काय गोव्याला जाता, जम्मू काश्मीरला जाता, माझ्या राजाला एक एक गड किल्ला कसा जिंकलाय ते किल्ले बघायचा. तुमच्या पुढे चित्र उभा टाकलं, तुमच्या जीवनाचं परिवर्तन होईल, जीवनाचं परिवर्तन होईल. कधी गेले ना कोंडाणा बघायला, दिवसा भीती वाटती वर चढायला, दिवसा रातोरात कसा चढला असेल. कमरेला दोऱ्या बांधल्या, एकूण एकाचे कासरे, कमरेला दोऱ्या बांधल्या, एक 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 मावळा गड किल्ला सर केला. आणि रात्रीच्या 2 वाजता सर्व मावळे 350 मावळे वर चढले. गमिनी कावा ह्याला म्हणतात, गमिनी कावा. रातोरात वर पोहोचले. 1:30चा टाइम होता, समजे झोपी गेले होते. फक्त द्वारपाळ रक्षक चेती होते. अरे एका एका रक्षकाला द्वारपाळाला असं मुंडकी कापले तलवारीनं, चराचर चराचर असे वार करत 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 पुढं 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 जात असताना एक 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 माणूस जागा झाला. सपासप माणसं कापल्या जायची गडे. सूर्याजी चला पुढं. तानाजी मालुसरे महाराज सर्व सैन्याचं बली योग्य हे करत होते, मार्गदर्शन करत होते. सुभेदार होते तानाजी मालुसरे, नरवीर होते तानाजी मालुसरे. आणि पुढे जात 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 ज्या ठिकाणी उदयभान होता, तो उदयभान राजपूत होता. आणि तो उदयभान जाऊन काही जणांनी सांगितलं सैनिकांना, हुजूर हुजूर हुजूर, मराठों के योद्धे आए हैं, मराठी के कुछ मावळे आए हैं, आणि ते मावळे आपल्यावर आक्रमण करतायत. गडबडून जागा झाला तो उदयभान्या आणि बाहेर आला तलवार घेऊन. आणि माझ्या तानाजीचं आणि त्या उदयभान्याचं घनघोर असं सपास तलवारीचं युद्ध लागले. सपासप तलवारी